साजिद खान के पास मैंने मेरे मैसेज लगा थे कि ये तेरे लिए लास्ट वार्निंग है, पैसे की व्यवस्था कर ले वरना मौत के लिए तैयार हो सकूंगा। तेरा वो असर करेंगे ना कि पूरे अकोला को पता चल जाएगा। ठीक है, रिकॉर्डिंग करनी है तो कर ले। नहीं मेरे बारे में उसको पता है, मैंने पहले भी फोन किया था। नाही भाई ठीक है, अध्यक्ष महोदय युएसतून फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू। वैष्णव गँग ऐकायला तयार नाही। काल यांना काल 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 परवा ऐका आता तुम्ही आता गडबड नको ऐकून घ्या। काल अध्यक्ष महाराज उगाच टार्गेट करायचं काम चालू अध्यक्ष महोदय। आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? स्थगन कशाबद्दल होता? अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या। अध्यक्ष महाराज कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा ह्यांना काय संरक्षण नाही ते? अध्यक्ष महोदय आम्ही जाऊ ना आमचं सरकार। सन्माननीय सदस्य साजिद पठाण याला दुसऱ्यांदा वैष्णव गँगचं धमकी आली। अध्यक्ष महाराज सभागृहातल्या सदस्याला अधिवेशनच्या काळामध्ये जी वैष्णव गँगचा परवाच कालच इथे चर्चा झाली सभागृहामध्ये आणि वैष्णव गँग लोक समजा या सभागृहातल्या सदस्यांना धमक्या देत असेल तर ही पण गंभीर बाब आहे। सरकारची असमर्थता याच्यामध्ये पुढे येते। अध्यक्ष महाराज या सभागृहातला विधानसभेचे आमदार सुद्धा सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा शेतकऱ्यांचा स्थगन तर आपण मान्य केलाच पाहिजे। आणि साजिद पठाणला याच गँगनी बाबा सिद्दीकी माजी मंत्री त्याचा खून केलेला आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज साजिद पठाण इथं आलेले आहेत, त्यांनाही या गोष्टीची त्यांची संपूर्ण भूमिका मांडू दिली पाहिजे। अध्यक्ष महाराज आमदारच सुरक्षित या राज्यात नसेल तर या राज्यातली जनता सुरक्षित कशी राहू शकते? अध्यक्ष महाराज पत्रकारांनी समजा उद्या त्यांच्याबद्दलच्या लिहिलं या गँगच्या बद्दल त्यांचाही जीव धोक्यात येणार अध्यक्ष महाराज। आणि म्हणून अशा या गंभीर परिस्थितीवर मी मुद्दामून आपलं लक्ष वेधतोय आणि आमचं संरक्षणाची जबाबदारी अध्यक्ष महाराज आपली आहे आणि म्हणून ह्या गंभीर बाबीकडे मी आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे। साजिद पठाणला आपण या ठिकाणी बोलू द्यावं आणि माझा शेतकऱ्यांचं जो स्थगन या ठिकाणी आत्महत्याचा मी मांडलेला आहे तो स्थगन आपण मान्य करावा। शासनाने याची नोंद घ्यावी। अध्यक्ष महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय हे सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज। मंत्री महोदय सांगितलं ना अध्यक्ष महोदय वडट्टीवार साहेब बोला। अहो, 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या हे काय भूषणावं आहे का? 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। एका आत्ता अधिवेशन सुरू असताना बिश्नोई गँगचा मोरक्या लोणकर शुभम लोणकर हा USA मधून फोन करतो। यांनी पहिल्या आलेल्या धमकीच्या वेळेस फोन ब्लॉक केला, त्यांच्या नगरसेवकाला फोन करून सांगतो ओ थांबा ना जरा प्लीज। ओ काल आलेली धमकी आहे परंतु आम्ही असं नका करू गुलाबराव, तुम्ही आम्ही आमदार आहोत। वडट्टीवार साहेब पुढे घ्या। नाही मी अध्यक्ष महोदय काल आलेली धमकी हे फोन उचलत नाहीत त्याचा म्हणून त्या शुभम लोणकरचा USA वरून मी तुम्हाला टेप जर ऐकून दाखवली सगळी त्याच्या ऑडिओ रेकॉर्ड आहे सगळा। अध्यक्ष महोदय US फोन करतो आणि त्याला सांगा म्हणतो की ज्यांनी जर पैसे दिले नाहीत तर त्याला खतम करून टाकू। अरे काल झाली धमकी काय अध्यक्ष महोदय नाही कारवाई त्यांच्यावर बिश्नोई गँगवर लक्षात घ्या। ऐकून घ्या मंत्री महोदय। अहो पण त्या भूमिकेबद्दल बोलल्यात ना सरकार म्हणून परत करताय तुम्ही। वडट्टीवार साहेब ऐकून घ्या। अध्यक्ष महोदय बरोबर तुम्हाला संधी देतो। उद्या मंत्री महोदय अध्यक्ष महोदय अमीन भाई या बिश्नोई गँगच्या संदर्भात अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अध्यक्ष सन्मान्य सदस्य खानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊसवर अध्यक्ष महोदय सांगितलंय। आणि म्हणून आदरणीय सदस्यांच्या बाबतीमध्ये जी
जी काय त्यांची तक्रार आहे, जी काय माहिती आहे त्यांनी द्यावी निश्चित. ऑडिओ क्लिपिंग पण जे तुमच्याकडे पुरावे आहेत, खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या, दखल निश्चितपणे घेतली जाईल अध्यक्ष. अरे तक्रार करा ना, नक्की ना. आता इथे वाढवणार का बसून बसून? तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित होईल ना. कोण नाही, कोण बोलताय याच्यामध्ये? नाही, कोणच बोलत नाही अध्यक्ष महोदय. ठीक आहे, आणि त्या नाना दिवशी सीएम साहेबांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. मग परत तुम्ही याची परवानगी आहे कसं काय? नाना भाऊ हा मंत्री महोदयांनी जे भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज, पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू. पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल यांना काल परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको. ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज राणे साहेब हा अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची अध्यक्ष महोदय. उगाच टार्गेट करण्याचं काम चालू अध्यक्ष महोदय. त्यांचं उद्या. आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष ठीक आहे, महोदय? नाना स्थगन कशाबद्दल होता? नाना भाऊ झाले होते. अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात, ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण अध्यक्ष महाराज, हे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं, आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय बोलताय गुलाबराव पाटील तुम्ही? सर. काय गुलाबराव पाटील सर. ठीक आहे. कसं राणे फास्ट साहेब. ट्रॅक केस चालवली मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय, ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना. अध्यक्ष महोदय, कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा, ह्यांना काय मंत्री महोदय, संरक्षण 100 द्यायचं? आहे, अध्यक्ष महोदय, आम्ही देऊ ना आमचं सरकार. आपण बसून घ्या. बसून घ्या. नाना भाऊ बसून घ्या. असलम भाई बसून घ्या.